तरी मामा प्लीज आई हे सगळं काय होऊन बसलं ग? आपण कुठे कमी पडलो? माझ्या प्रेमात काय कमतरता राहिली? कार्तिकी आपल्याशी असं वागली. तुझं नशीबच फुटकंय. नको असं बोलूस पद्मनाभ. मग काय बोलू? नशिबाला नाही तर कोणाला दोष देऊ? अगं, तिच्यावरती एवढं जीवापाड प्रेम केलं, विश्वास टाकला, तिनेच आपला विश्वासघात करावा. मलाही कार्तिकीकडून ही अपेक्षा नव्हती. आपल्या मुलीसारखं सांभाळलं होतं तिला. अहो तुम्ही गप्प का? काहीच बोलणार नाही आहात का? बोलण्यात तरी काय अर्थ? काय होणार आहे बोलून? कार्तिकी अशी वागली म्हणून सगळ्यांनाच धक्का बसलाय. आई पण खरं सांगू, माझा अजून विश्वासच बसत नाहीये की कार्तिकी अशी वागली आपल्याशी, सगळ्यांशी अशी वागली. कार्तिकी तू असं का केलंस? काय मामा, खुश ना? खुश काय लेखा सांगायचं, तू तर कमालच करून टाकली. क्षणात होत्याचं धौत करून टाकलंस. मग तुला काय वाटलं इतके दिवस मी काय करत होतो? तुझ्यासारखा पत्ते कुटत बसलेलो, प्लॅनिंग करत होतो. प्लॅनिंग, योग्य वेळेची वाट बघत होतो. वा रे वा. आणि योग्य वेळ आल्यास बरोबर डाव साधला. ये तो सिर्फ शुरुआत है मामा, आगे आगे देखो होता है क्या. आता त्या कार्तिकीला घराच्या बाहेर काढले ना, सगळं सुरळीत होईल बघ. अरे होणार म्हणजे काय, होणारच. पहिल्यांदा त्या श्रावणीला बाहेर काढलीस आणि आता बाळा सकट कार्तिकीला. शाब्बास बरे शाब्बास. मामा, नाव सेलिब्रेट. जाऊया रे, मला बिलय ताण लागले. पुढचा काही विचार केलायस का नाही? सगळा विचार करून ठेवलाय. सांगेन, हळूहळू सांगेन, घाई काय. पण आता सेलिब्रेशन करूया. आणि अशा सेलिब्रेशनची सवय ठेवा, कारण असे बरेच मौके येणार आहेत आपल्याला. मामा, आता पुढल्या काही गोष्टी ठरल्याप्रमाणे व्हायला हव्यात, म्हणजे झालं. अरे तू ठरवल्याप्रमाणे समज कसं व्यवस्थित झालं. आणि मी आहे ना तुझ्या बरोबर. आपल्या मार्गातला मोठा काटा निघाला. आता कशाला घाबरायचं? पण त्या कार्तिकीवर नजर ठेवायला हवी. ती आणि तिचं बाळ, त्याचा काटा काढायचा ना आपल्याला. अरे घरट्यातनं पाखरू बाहेर पडलंय. आता काटा काढणं काय अवघड नाही बर का. जाता जाता तू त्याचं पंख बी छाटलेस. आता उडून उडून कुठवर उडणार आहे? असं येईल बघ ते पाखरू हातात.
कुलकर्ण्यांच्या संपत्तीचा वारस बनण्यापासून कोणी रोखू शकत नाही मला. काय हो, तुम्ही काहीच न बोलता असे आत निघून आलात? अहो, असे गप्प का बसलाय? बरं वाटत नाहीये का तुम्हाला? अहो, असं त्रास करून घेऊ नका. जे व्हायला नको होतं ते झालं, पण काही गोष्टी आपल्या हातात नसतात. मला माहितीये तुम्ही खूप धसका घेतलाय, पण असं स्वतःला त्रास करून घेऊन काय होणार? अहो, असे गप्प नका ना राहू. जे काय मनात असेल ते बोला, मन मोकळं करा. बघा माझ्याकडे, माझ्याकडे बघा तर. अहो, असं काय करताय? बोला ना. तुम्हाला जो काय राग, चीड, तिरस्कार असेल सगळं सगळं बोला, पण असं गप्प नका राहू. हो, मला तुमची काळजी वाटते. बोला. अहो, अहो, काहीतरी. सौदामिनी, मला थोडा वेळ एकांत हवाय. स्वतःलाच काही प्रश्न विचारायचे, स्वतःकडनंच काही उत्तर अपेक्षित आहेत. मला थोडा वेळ एकट्याला सोड. जा. दादा, तू कार्तिकीला 5 लाख रुपये दिले होतेस ना एनजीओला द्यायला. मग तिने 1 लाख रुपये त्या एनजीओला दिले आणि 4 लाखाचं काय केलं विचारलंस तिला? हे तुमचे 4 लाख रुपये. आई, कार्तिकीला विचार तिच्या घरचे दागिने कुठे आहेत? आपल्या घराण्याचा पारंपरिक हार तोही तिने त्या माणसाला देऊन टाकलाय. तुम्हाला आठवतं की तुम्ही एक जमीन कार्तिकीच्या नावावर केली होती? तीही जमीन तिने त्या माणसाला देऊन टाकली. कार्तिकी, आई मुलीच्या नात्याला काळोखी फासलीस तू. आजही सगळ्यांना सांगा की कार्तिकी निर्दोष आहे. सांगा ना सगळ्यांना. माझ्या आयुष्यात मी सगळ्यात मोठी चूक केली. मी अजूनही खरं वाटत नाहीये मला. असं वाटतंय की स्वतःलाच एक चिमटा काढून जागं करावं आणि सांगावं की जे घडलं ते एक वाईट स्वप्न होतं. काय करू? असं वाटतंय की आज मी स्वतःचाच विश्वासघात केलाय. कार्तिकी, का ग? का वागलीस तू अशी? माझ्या आयुष्यात येऊन माझं आयुष्य का उद्ध्वस्त केलंस ग तू? सांग ना का? का ग? का वागलीस असं? पैशासाठी? फक्त पैशासाठी? अगं, एकदा मला विश्वासात घेऊन सांगायचं. कार्तिकी, अगं, एकदा विश्वासात घेऊन तुम्हाला सांगितलं असतंस ना. तू माझ्या सगळ्या संपत्तीची रीती केली असती तुझ्यासाठी. या पैशासाठी? तू माझ्या प्रेमाचा आणि विश्वासाचा घात केलास. कशासाठी? या पैशासाठी? हे सगळं केलं फक्त या पैशासाठी?
जा, निघून जा माझ्या आयुष्यातून. या घरातून जशी निघून गेलीस ना तशी निघून जा कायमची. जा. गेला कुठे? आई येणार कधी? तिथं काय काय झालं मला सांगणार कधी? अहो रंगराव शेठ, तुम्ही इथे? अहो मी तुमच्या घरला गेलो होतो ना. आला का तू? काय काम फत्ते करून आला की नाही? बस काय रंगराव शेठ, हो तुम्ही सांगितलेलं काम आणि आपण करणार नाही असं कधी झालंय का? काय काय झालं? काय काय झालं सांग सांग. आपल्याला ऐकण्यामध्ये लय इंटरेस्ट आहे. रंगराव शेठ, सॉलिड राडा झाला, एकदम वादावादी झाली बघा. असं शेवटी त्या कार्तिकीला त्या कुलकर्ण्यांनी घराबाहेर काढलं. काय सांगतो? काय काय झकाल बातमी दिलेली आहे का? मस्त मस्त. म्हणजे आपण जसं ठरवलं होतं ना तसंच बरोबर होते. तुला काहीतरी बक्षीस दिलं पाहिजे नाही का? ठीक आहे, शाबासकीची थाप घेऊन टाक. फुकट. मस्त मस्त. म्हणजे आधी त्या कार्तिकीची आऊ जेव्हा घरी गेली, पाठोपाठ आप्पा गेला. कुठे गेला माहिती नाही, दरीत उडी घेतली. नंतर श्रावणी पळून गेली. आता उरली होती फक्त कार्तिकी. लई डोईजड होती नाही, लई डोईजड होत होती. ती पण आता गेली, तिला पण बरोबर घराबाहेर काढलं. आता आपलं डोकं शांत झालं, आत्मा शांत झाला. ते जाऊ दे, मुद्द्याचं बोल. मुद्द्याचं? कसलं मुद्द्याचं? अरे हिला माज आलाय का? कशाला पाठवलं होतं तुला नीलकडे? पैसे आणले की नाही? हा पैशाचं ना. अहो तो नील आपल्याला दुप्पट पैसे देणार आहे ना. दुप्पट पैसे देणार आहे? कधी देणार आहे? अहो थोड्याच दिवसात. थोड्या दिवसात? नाही, माझा नाही त्याच्यावर विश्वास. हरामी बेन आहे साल. जाऊ दे जाऊ दे. पण आज चांगल्या बातम्यांची लॉटरी लागलेली आहे. राहिली फक्त श्रावणी. ती भेटली ना पुढे मागे, तिचा पण बदला पुरा करून टाक. हा जाऊ दे. पण आता आपल्याकडे पैसे आलेत ना, आज आपण जरा ऐश करूया. हा? कार्तिकी, ही नुसती तुळस नाहीये. हा माझा, यांचा, आपल्या सगळ्या घराचा आशीर्वाद आहे तुझ्या पाठीशी.
आऊ, मला माफ कर. तुझी तिथे मी नाही करू शकले. ह्या घरातून मला बाहेर काढलं, पण तुझी कृपा या घरावर कायम असू दे. आता पुन्हा तुझं दर्शन कधी घडेल माहित नाही. या घरात परत येईन की नाही हे सुद्धा तो सावळ्यात जाणे. आता माझ्या आयुष्याचं एकच ध्येय आहे, माझ्या बाळाला त्याचं घर मिळवून द्यायचं. माझ्या बरोबर त्याची फरफट होता कामा नये. कुलकर्ण्यांचा वारस त्यांना द्यायचा. आज ते ह्याला स्वीकारत नाही, पण एक ना एक दिवस ते ह्याला नक्की आपलं मानतील. मी इथे नसेपर्यंत या घराला सांभाळ. तुझी कृपा या घरावर कायम असू दे. आज माझ्या बरोबर माझ्या माहेरचं कोणीच नाही. तू एकटीच आहेस जी मला माझ्या माहेरची वाटतेस. मी माझं सासर तुझ्या स्वाधीन करून जाते. त्याची काळजी घे.